गेले जवळजवळ 1.5 वर्ष आपल्या शाळा बंद आहेत. कोविड-19च्या साथीमुळे अशा तऱ्हेची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि मला वाटतं की अशी परिस्थिती ही गेल्या 100 वर्षात पहिल्यांदाच उद्भवलेली असेल. त्यामुळे आता हळूहळू साथ ओसरायला लागल्यावरती आपण शाळा जेव्हा नवीन सुरू करायची असे म्हणतोय, त्यावेळेला साहजिकच मनामध्ये अनेक प्रश्न घेऊन आपण शाळांमध्ये जाणार आहोत आणि त्यातल्या काही प्रश्नांबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असा की ही मुलं जी 1.5 वर्ष घरी होती ती परत शाळेत कशी आणायची अशा स्वरूपाचा असणार आहे. कारण या मधल्या काळामध्ये मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बरीच उलथापालथ झाली असेल, विशेषतः बहिष्कृत वर्गामधली जी मुलं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. शाळा नाही म्हणून मुलांना वेगवेगळ्या कामाला जावं लागलं असेल, काही जणांना स्वतःच्या घरामधल्या कामाशी आपल्याला जमवून घ्यावं लागलं असेल आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतील त्याचा परिणाम घेऊन आता मुलं आपल्या शाळेमध्ये येणार आहेत. कारण शाळा ही वंचित वर्गातल्या मुलांसाठी केवळ शिकण्याची जागा नसते. माध्यान्ह भोजन असतं, त्यामुळे तिथे पोषण त्यांचं होत असतं. ती एक सुरक्षित जागा असते. अनेक जणांचे आईवडील दिवसभर कामाला जातात, त्यावेळेला थांबण्याचं ठिकाण असतं आणि या सगळ्या ज्या गरजा शाळा भागवत असते त्या अचानकपणे गेले 1.5 वर्ष भागवल्या जात नाही आहेत आणि त्याचा काही एक परिणाम आपल्याला मुलांच्यावरती होईल हे निश्चित गृहीत धरायला पाहिजे. त्यामुळे मुलं परत शाळेत आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न आपल्याला नक्की करावे लागतील. खरं तर जी मुलं 6वी 7वी किंवा जास्त 8वी 9वीच्या वर्गात असतील अशा विशेषतः मुलींच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण शक्यता अशी आहे की मुली घरी आहेत, त्यांचं शिक्षण बंद आहे, यामुळे त्यांचं लग्न करून देणं किंवा त्यांना कामाला लावणं या स्वरूपाचं अशा तऱ्हेच्या घटना घडणं हे अगदी सहज शक्य आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे सुरुवातीला आपल्याला मुलांना शाळेत आणण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील हे उघड आहे. आता मुलं शाळेत आल्यावरती प्रथम काय करायचं अशा स्वरूपाचाही एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो. माझ्या मते या घटकेला मुलांनी हे जे मागचं वर्ष 1.5 वर्ष घरी घालवलंय ते कसं घालवलं हे समजून घेण्यामध्ये आपल्याला पहिला इंटरेस्ट असला पाहिजे. याचं कारण हे एक वर्ष ॲबनॉर्मल वर्ष होतं, नेहमीसारखं नव्हतं. त्यामुळे शाळेच्या बाहेर राहून मुलांनी नेमकं काय काय केलं, त्यांचं आयुष्य त्यावेळेला कसं होतं याच्याबद्दल मुलांशी मोकळेपणाने बोलणं आणि ते जे काही बोलतायत, ते जे काही सांगतायत ते गंभीरपणे ऐकून घेणं आणि शिकवण्यासाठी त्याचा वापर करणं अशा अंगाने आपल्याला खरं तर काम करावं लागेल. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की हे सारं घडत असताना महाराष्ट्रातली मुलं हा काही असा एकजिन्सी गट नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी, वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरांमधली मुलं आपल्या शाळांमध्ये येत असतात. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने स्थानिक पातळीवरती अशा तऱ्हेचा संवाद साधून मुलांचं आयुष्य नेमकं काय होतं हे थोडं समजून घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. ऑनलाईन शिक्षणाचे बरेच प्रयत्न शासकीय अशासकीय पातळ्यांच्यावरनं केले गेले, परंतु आज आपल्याकडे कुठलीही अशा प्रकारचा डेटा नाही की जो हे सांगू शकेल की ऑनलाईन शिक्षण कितपत यशस्वी होऊ शकलं. तर त्यामुळे ऑनलाईन शिक्षण झालंय म्हणून आपण आपल्या वर्गाच्या कामाला सुरुवात करूया असं न करता सर्वप्रथम मुलांशी बोलणं, मोकळेपणाने संवाद साधणं, त्यांना शाळेमध्ये रुळण्यासाठी मदत करणं आणि त्यांचं ऐकून घेणं ही पहिली गरज असेल असं मला वाटतं. या काळामध्ये बदललेल्या आयुष्यामुळे कदाचित शाळेत येण्याची सवय तुटली असेल, एका जागी बसून वाचण्याची, एका जागी बसून काम करण्याची सवय कमी झाली असेल, विशेषतः लहान वर्गातल्या मुलांसाठी, कारण त्यांची शाळा संबंध गेल्या 1.5 वर्षात सुरूच झाली नाही कधी. तर त्यामुळे या प्रकारच्या अडचणी मुलांना येणं अगदी सहज शक्य आहे आणि त्यामुळे सुरुवातीचं काम हे मुलांच्या भावनिक भागाकडे, भावनिक विकासावरती करायला लागेल. त्यानंतर मग आपल्याला थोडंसं शिक्षणाकडे वळता येईल. आता मुलांना शिकवायचं तर नेमकं कसं शिकवायचं अशा तऱ्हेचा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. सामान्यपणे आपल्याला वर्गाची रचना परिचयाची आहे. आपण एका वर्गासाठी, एका वर्षासाठी असं नियोजन करत असतो. परंतु जर आत्ता आपण विचार केला तर 4थीमधलं मूल हे 4थीमध्ये आहे असं म्हणण्याला आपल्याला काही असा आधार नाही आहे. त्याचं कारण गेले 1.5 वर्ष मूल शाळेतच आलेलं नाही आहे. त्यामुळे घरी राहून ऑनलाईनच्या तुटपुंज्या शिक्षणावरती त्याने कितपत काय प्रगती केली असेल याचा आपल्याला कुणालाच अंदाज नाही. त्यामुळे येते काही जवळजवळ 1.5-2 वर्ष तरी आपल्याला इयत्ता आणि इयत्तानिहाय नियोजन हे थोडंसं बाजूला ठेवावं लागेल. आणि काय करावं लागेल तर मुलं कुठे आहेत, त्यांना नेमकं काय येतं आहे याची चाचपणी करून त्याच्या आधारे आपल्याला नियोजन तयार करावं लागेल. याचा अर्थ असा की आपल्याला मुलं शाळेमध्ये आली, थोडी रुळली की त्यांची नैदानिक चाचणी घेणं जर शक्य झालं तर अतिशय गरजेची गोष्ट आहे.
नैदानिक चाचण्यांमधून आपल्याला काय कळू शकतं, तर मुलांची नेमकी स्थिती आत्ता एखाद्या विषयामधली कोणती आहे, त्यांना काय येतं आहे आणि काय येत नाही आहे, या तऱ्हेची एक मर्मदृष्टी आपल्याला नैदानिक चाचण्यांच्यामधनं मिळते. आणि तशी मर्मदृष्टी घेऊन आपल्या वर्गातल्या मुलांचे वेगळे वेगळे गट करून त्यांच्यासोबत आपल्याला काम करायला पाहिजे. नाहीतर काय होईल की आपण केवळ वर्गाचं म्हणून जर नियोजन केलं तर बरीचशी मुलं ही त्या नियोजनाच्या मागेच असतील आणि आपण त्यांच्यासोबत जे काही शिकवतोय ते त्यांना समजणार नाही. म्हणून शिक्षकांच्या पातळीवरती स्थानिक पातळीवरती नियोजन करणं हा यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सामान्यपणे होतं असं की अशा तऱ्हेचे कार्यक्रम ज्यावेळेला धडक कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये येतात त्यावेळेला त्याचं एक सेंट्रलाइज नियोजन असतं. म्हणजे मध्यवर्ती पद्धतीने केलेलं, केंद्रीभूत पद्धतीने केलेलं राज्यस्तरावरचं नियोजन असतं आणि ते नियोजन आपण वर्गामध्ये वापरायला जातो. तर अशा तऱ्हेचं नियोजन हे येत्या 2 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला चालणार नाही. आपल्याला काय करावं लागेल तर स्थानिक पातळीवरती खरं तर अगदी वर्गाच्या पातळीवरती मुलांची नैदानिक चाचणी घेऊन त्यांचे वेगवेगळे गट करून त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे नियोजन आपल्याला करावं लागेल. थोडक्यामध्ये एखाद्या शाळेमध्ये समजा 5वी 6वी 7वी असे वर्ग असतील 3, तर काही काळाकरता तरी या तिन्ही वर्गांमधली एका संपादनूक पातळीची मुलं आपण एकत्र करायला हवीत आणि त्यांच्यासोबत काम करायला हवं. माझा वर्ग आणि माझ्या वर्गाचं नियोजन अशी जी रचना आहे आपली नेहमीच्या परिचयाची ती काही काळ आपल्याला बाजूला ठेवावी लागेल आणि हळूहळू जसं गाडं पूर्वपदावरती येईल तसं आपण परत वर्गरचनेकडे वळू शकतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की मुलांना काय येतंय हे न तपासता जर आपण शिकवायला सुरुवात केली तर मात्र मुलांना आपण न्याय देऊ शकणार. जगामध्ये साथीच्यामुळे, युद्धाच्यामुळे ज्यावेळेला दीर्घकाळ शाळा बंद राहतात त्यावेळेला त्याचा मुलांवरती काय परिणाम होतो याचे काही एक प्रकारचे अभ्यास उपलब्ध झालेले आहेत. आणि या सगळ्याच अभ्यासांच्यामधनं असं दिसतं की मुलं ज्यावेळेला दीर्घकाळ शाळेच्या बाहेर असतात आणि विशेषतः घरी त्यांना कोणी शिकवणारं नसतं त्यावेळेला त्यांची जी बेसिक कौशल्य असतात, ज्याला आपण पायाभूत कौशल्य म्हणतो, ती हळूहळू कमी व्हायला लागतात असं दिसतं. म्हणजे वाचन, लेखन, गणन ही जी आपली बेसिक पायाभूत कौशल्य आहेत त्याच्यामधली त्यांची जी काही प्रभुत्व आहे ते हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि त्याचा परिणाम म्हणून मुलं परत शाळेत आल्यावरती इतर विषयांशी त्यांना जमवून घेताना सुद्धा अडचणी येऊ शकतात. तर हे जे आपल्याला अभ्यासांमधनं कळलेलं आहे तशीच परिस्थिती आत्ता असेल असं आपल्याला गृहीत धरायला सुद्धा हरकत नाही. आमच्या क्वेस्ट या संस्थेतर्फे आश्रमशाळेतल्या काही मुलांच्या सोबत एक अभ्यास केला गेला होता आणि त्यातनं सुद्धा असं दिसतंय की 5वी 6वी 7वीच्या स्तरावरती मुलांचं वाचून आकलनाचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला आहे. म्हणजे त्यांना आधी वाचून कळत होतं परंतु आता एक 8 महिन्याच्या 9 महिन्याच्या शाळाबंदीनंतर मुलांना त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत असं आमच्या अभ्यासातनं दिसून आलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की ही जी फाउंडेशनल स्किल्स आहेत की वाचन, लेखन आणि गणन यावर आपल्याला परत काही काळ काम करावं लागेल. आणि हे काम आपल्याला पहिली दुसरीतच करावं लागेल किंवा तिसरी चौथीतच करावं लागेल असं म्हणता येणार नाही. कुठल्याही वर्गांमधल्या काही मुलांबरोबर आपल्याला हे काम करण्याची गरज पडू शकते. आणि त्यामुळे परत मुलं एकदा शाळेमध्ये आली की मूलतः त्यांची ही कौशल्य जागेवर आहेत की नाही किंवा त्याच्यात त्यांना काही अडचण आहे का हे तपासून बघणं आणि या कौशल्यांच्यावरती काही एक विशिष्ट काळ तरी काम करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट होईल असं दिसतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या 2 वर्षांमध्ये सिलेबस पूर्ण करणं किंवा दिलेलं पाठ्यक्रम पूर्ण करणं अशा तऱ्हेची उद्दिष्ट ठेवणं हे आपल्याला अतिशय घातक ठरू शकतं. कारण मुलांचा स्तर काय आहे हे विचारात न घेता आपण जर पाठ्यक्रम पूर्ण करायला गेलो तर मुलात त्याचा तोटाच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फाउंडेशनल स्किल्स ज्यावेळेला मुलांच्या त्याच्याबद्दल ज्यावेळेला आपण बोलतोय तेव्हा नेमकं काय झालं हेही आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे असं आहे का की 5वी 6वी 7वीतली मुलं आता अक्षर ओळख पण विसरली, तर असं नाही झालेलं दिसत. अभ्यासातनं हे दिसतंय की मुलांचं वाचून आकलन कमी झालं. जिथे गुंतागुंतीचं टेक्स्ट आहे, जिथे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, तर असे प्रश्न सोडवण्याची किंवा अशा तऱ्हेचं आकलन करण्याची त्यांची क्षमता आहे ती कमी झालेली आहे. आणि ती कमी होण्याचं कारण अगदी उघड आहे की ज्या आदिवासी भागांच्या मध्ये ही मुलं राहतात त्या ठिकाणी गेले जवळजवळ 1.5 वर्ष त्यांनी अशा तऱ्हेचं काही कामच केलेलं नाही. आणि त्यामुळे गरजेची गोष्ट अशी आहे की या तऱ्हेचं जे गुंतागुंतीचं आकलन करून घेण्याची क्षमता आहे त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. शाळाबंदीचा मुलांच्या वाचनक्षमतेवरती परिणाम झाला आहे म्हणजे काय हे थोडंसं विस्ताराने आपल्याला पाहावं लागेल. वाचन क्षमतेवरती परिणाम झाला आहे म्हणजे मुलं एकदम अक्षर ओळख आणि लिपी विसरलेली आहेत का, तर तसं झालेलं नाही आहे. साध्या साध्या गोष्टी वाचणं आणि त्याच्या आधारे काही बेसिक गोष्टी समजून घेणं हे मुलांचं जाग्यावरती आहे असं तरी दिसतंय. 5वी 6वी 7वीतल्या वर्गाबद्दल मी बोलतोय.
परंतु जिथे गुंतागुंतीचं वाचून आकलन आहे, ज्या ठिकाणी विचार करून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, अशा तऱ्हेचं वाचून आकलन मात्र बरंच मागे केलेलं दिसतंय. आणि या तऱ्हेचं जे वाचून आकलन आहे ते आपल्याला इतर शालेय विषय शिकवून घेण्यासाठी, म्हणजे मला भूगोल शिकायचं असेल, मला विज्ञान शिकायचं असेल, तरीसुद्धा अशा तऱ्हेचं वाचून आकलन असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि म्हणून या पायाभूत कौशल्यांच्याकडे आपल्याला नीट लक्ष द्यायला हवं. ज्या मुलांना या पायाभूत कौशल्यांमध्ये अडचणी येत असं वाटतंय, त्यांच्यासाठी काही विशेष कार्यक्रम आपल्याला नक्की हाती घ्यावा लागेल. आता शाळा सुरू करत असताना आपल्याला पहिली दुसरीच्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावं लागणार. याचं कारण असं की या मुलांनी कधी शाळा पाहिलेलीच नाही आहे आणि अचानकपणे ते दुसरीमध्ये किंवा तिसरीमध्ये येऊन बसणार आहेत. गेले अनेक दिवस अंगणवाड्या बंद आहेत, पूर्वप्राथमिकचे वर्ग बंद आहेत आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची तयारी न करता ही मुलं थेट आता पहिलीच्या किंवा दुसरीच्या किंवा तिसरीच्या वर्गामध्ये येऊन बसलेली आपल्याला दिसतील. आणि त्यामुळे त्यांच्यासोबत काम करत असताना आपल्याला बरंच मागे जाऊन काम करावं लागेल. असं मानण्याचं बिलकुल कारण नाही आहे की सगळी मुलं ऑनलाईन शिकत होती आणि त्याच्यामुळे आता दुसरीच्या स्तरावरती आल्यावरती मी दुसरीचा अभ्यासक्रम लगेच सुरू करू शकेन असं आपल्याला बिलकुल मानता येणार नाही. आपल्याला या मुलांना कदाचित अगदी पायाभूत गोष्टींपासून सर्व काही शिकवावं लागेल आणि त्याची तयारी करणं, त्याचं नियोजन करणं हे आपल्याला आपापल्या स्थानिक पातळीवरती करावं लागणार आहे. आणि त्याकरता म्हणून एकत्र बसणं, शाळेतल्या शिक्षकांनी एकत्र येणं आणि एकत्र बसून विचार करून नियोजन करणं यासारख्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पहिली दुसरी तिसरीच्या वर्गांकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण सर्वात जास्त नुकसान या गटाचं होण्याची शक्यता आहे. जर ह्या मुलांची पायाभूत कौशल्य कमकुवत राहिली आणि शाळा उघडल्यावरती सुद्धा जर आपण त्याच्यावरती काम करू शकलो नाही तर पुढच्या वर्गांमध्ये गेल्यावरती या मुलांना इतर विषय शिकण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून हे 3 वर्ग किंवा हे 2 वर्ग तरी किमान पहिली दुसरीचे वर्ग तरी एकत्रच मानावे आणि त्यांच्याकरता पुढच्या 2 वर्षाचं नियोजन आपल्याला करायला हवं. तर त्यामुळे प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र नियोजन ही गोष्ट आपल्याला थोडीशी बाजूला ठेवून पहिली दुसरीच्या वर्गांचा एकत्र विचार करायला हवा आहे असं वाटतं. इयत्ता पहिली दुसरीच्या मुलांना शिकवताना आपल्याला कशा प्रकारचं नियोजन करता येईल ह्याच्या काही कल्पना मी तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ही मुलं शाळेत आल्यावरती त्यांना बरीच पुस्तकं वाचून दाखवायला हवीत आपल्याला. जर पुस्तकं वाचून दाखवली तर एकूणच लिखित मजकुराची जी काही जाणीव आहे ती विकसित होण्यासाठी त्याला मदत होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं की त्यांना लिपीपरिचय झालेला आहे असं गृहीत न धरता लिपीपरिचयाचा एक सघन असा कार्यक्रम आपल्याला या दोन्ही तिन्ही वर्गांसाठी एकत्रपणे करायला हवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे सगळं घडत असताना प्रत्येक मूल वेगवेगळ्या गतीने जाणार आहे. म्हणजे असं की शिकवायला सुरुवात करताना कदाचित दुसरीची आणि पहिलीची मुलं एकाच स्तरावरती असतील, परंतु शक्यता अशी आहे की वयामुळे दुसरीची मुलं जरा वेगाने पुढे जातील आणि लवकरच त्यांचे 2 गट तयार होतील. तर अशा वेळेला दुसरीच्या मुलांना मागे बांधून न ठेवता त्यांचा वेगळा गट करून आपल्याला पुढे जाण्याचं नियोजन करावं लागेल. आणि हे नियोजन सातत्याने थोडं थोडं बदलतं असेल याचीही आपल्याला कल्पना असायला हवी. पहिलीची मुलं आणि दुसरीची मुलं या दोघांसाठीचं कॉमन नियोजन मी सुरू केलं आणि त्यानंतर हळूहळू दुसरीच्या मुलांचं नियोजन पुढे बदलत गेलं. अशा स्वरूपाचं काहीतरी नियोजन आपल्याला करावं लागेल असं दिसतंय. तर त्यामुळे ह्या पायाभूत वर्गांच्याकडे जर आपण लक्ष नीटपणे दिलं तर पुढे दीर्घकाळ होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला कदाचित टाळता येईल. आणि म्हणून पहिली दुसरीच्या वर्गांवरती आपल्याला खूप बारकाईने लक्ष ठेवायला हवं.